शिवसेनेसोबतच आणखी तुमच्या आयुष्यात एक स्थान महत्त्वाचं तुम्ही कायम सांगत आलात ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं. हो. तर 95ला ते उपमुख्यमंत्री होते. तुमचं आणि गोपीनाथ मुंडेंचं नातं एवढं कसं तयार होत गेलं? मुळामध्ये आम्ही शेजारी, बीड आणि जालना हे खूप बरं. शेजारी. आणि गोपीनाथ मुंडे हा म्हणजे एक वेगळाच माणूस होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेचा आणि गोपीनाथजी भाजपचे, पण आम्हाला सर्वात जास्त आधार गोपीनाथ मुंडेंचा होता. काही काम करून घ्यायचं, मग ते कदम साहेबाकडून असेल, विलासराव कोण असेल, नाईक साहेबाकडून असेल, किंवा कोणा पतंगराव कदमाकडून असेल, कोणाकडून का कोणत्या मंत्र्याकडून असेल, तर आम्ही गोपीनाथजी मुंडेला धरायचो. भाऊ चला आमच्या एवढं काम करा. आणि मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की कधीच गोपीनाथ मुंडेने कोणत्याही आमदाराला नाही म्हटले नाही. स्वतःचं काम समजून ते मंत्र्याकडे यायचे. हा आमचा माणूस आहे, हा आमचा आमदार आहे, याचं काम झालं पाहिजे, करावंच लागेल, तो काम होईल न होईल असं बोलणार तर कोणतरी पाहिजे. काम झालेही ना, नाही झाले त्याचा भाग नाही. आमदाराला शेवटी आधार लागतो ना, तर तो आधार गोपीनाथजी मुंडेंचा. आणि मग नंतर तर मानसपुत्र म्हणूनच त्याने मला त्या ठिकाणी मी त्याचा मी असं ऐकलं की जेव्हा शिवसेनेच्या बैठकीत चर्चा व्हायची गोपीनाथ मुंडेंविषयी किंवा कोणाविषयी, तर तुम्ही बाळासाहेबांसमोर गोपीनाथ मुंडेंचं जाहीर नाव घेऊन त्यांच्या बाजूने बोलणारे तुम्ही असायचात. हो, मी ऐकलं. हे 100% सत्य. मी तर पक्षाच्या बैठकीत सुद्धा अनेकदा बोललो की ज्या पद्धतीनं आम्हाला गोपीनाथजी मुंडे साहेबांचा आधार वाटतो, तसा आपल्या एखाद्या नेत्याचा का वाटत नाही. हे शिवसेनेच्या नेत्यामध्ये असे सर्व खावखावच करायचे. एक एक वेगवेगळ्या प्रकारचे होते. भीती वाटायची यांची. यांना काम सांगणं म्हणजे भीती वाटायची. काही लोक तर अशी होती की त्यांना त्यांचं तोंड सुद्धा पाहा वाटत नव्हतं, आणि त्यांना नेतेपद देऊन टाकलं होतं. शिवसेना प्रमुखाने, उद्धव साहेबांनी त्यांना नेतेपद देऊन टाकलं होतं. मनोहर जोशी होते समजून घेण्यासाठी, ते समजून घ्यायचे. पण बाकी काही नेते तर इतके वाईट वागणूक द्यायचे. तुम्ही एखादी बैठक आठवते आज तेव्हा तो किस्सा सांगणारी? हो, मी तुम्हाला मध्येच मागाशी सांगितलं ना की रामदास कदम साहेबांच्या बंगल्यावरती बसलो आणि आमदाराच्या वतीनं कोण बोलणार, कारण की सर्व आमदारामध्ये खूप चर्चा होती. म्हणलं मी बोलतो उद्धव साहेबांना. आणि मी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर तुमचे PA म्हणलं फोन घेत नाहीत. फोन घेतला तर 2 तासाने फोन करा, 2 दिवसाने फोन करा. म्हणलं आमचं काम असतं का तुम्ही काय जेवले, काय खाल्लं, काय झोपले का नाही विचारत. मतदारसंघातलं काहीतरी महत्त्वाचं कानावर टाकायचं असतं म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो, तुम्ही फोनच घेत नाही साहेब. असं बोलून सुरुवात केल्यानंतर मग ते बैठक एकदम हॉट झाली. सर्वांनाच काय वाटलं. मला रामदासजी कदम म्हटले, कीर्तिकर म्हटले, काय बोलतो तो. म्हणलो साहेब आता मला नेत्याने परवानगी दिलेली, मला तुम्ही बोलून द्या, मला थांबू नका. आणि मग माझा पारा वाढत गेला. सर्वच आमदाराच्या बाजूने बोलत होतो मी. बैठक तिथं तुटली. मला आत घेऊन गेले आणि मला समजून सांगायचा प्रयत्न केला. आणि खरं हा माझा वैयक्तिक काय नव्हतं त्यामध्ये, हे पक्षाच्या हिताच्या माझा वैयक्तिक काय होतं की तुम्ही फोन घ्यावं, तुम्ही बोलावं, एवढाच विषय होता माझा. आम्हाला अवेलेबल व्हावं, तर हे पक्षाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं होतं. आणि खरं तर ज्या पक्षाचा नेता अवेलेबल नसतो तो पक्ष कशा पुढे जाईल. विचार विमर्शच होणार नाही, चर्चाच होणार नाही, ऐकून घेतलंच जाणार नाही, तर हे कसं पुढे जाईल गाडा. एवढं मोठं शिवसेना प्रमुखांनी कमवून ठेवलं. शिवसेना प्रमुखांनी तुमच्या गल्ली गल्ली घरामध्ये कार्यकर्ते निर्माण करून ठेवले. हे टिकतील कसे जर तुम्ही त्यांना बोललाच नाही, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित केलं नाही, बोलला नाही. मायेचा हात टाकला तर आज आपण बघत नाही का, कुत्र्याला जरी आपण हात लावला तर तो पण सेपूट हलवतो ना. किती खुंकार कुत्रा असला तरी. आम्ही तर माणसं होतं ना राहून. आता ह्या गोपीनाथ मुंडेंचा विषय निघाला म्हणून काल परवा पंकजाताईंनी तुम्हाला राखी बांधली याच जागेवरती घरी येऊन. तुमचे सहकारी लाड सरांनी मला एक किस्सा सांगितला मगाशी की तुमचा जेव्हा त्या काळी तुम्ही तरुण आमदार होतात 95-99च्या काळात कधीतरी, तेव्हा रक्षाबंधनाला त्यांनी 1-2 आमदारांना राखी बांधली होती. तुम्हाला त्या बांधायचं विसरले आणि परत बंगल्यावरती गेल्या रामटेकला. तर मुंडे साहेबांनी विचारलं होतं की अर्जुनला राखी बांधलीच का, आणि त्या नाही म्हणाल्या तर त्यांना परत तुम्हाला राखी बांधायला पाठवलं. तो काय किस्सा होता? काय हा किस्सा असा होता की सुरेश नवले आणि मी आमच्या दोघांचे बंगले आजूबाजूला होते. सुरेश नवलेला पंकजाताई राखी बांधत होते
मग पंकजा ताईला सांगितलं होतं किंवा म्हणजे तर बाकी बाजूला अर्जुन पण आहे, अर्जुनला पण राखी बांधून ये. पंकजा ताई आली, सुरेशला राखी बांधली, परत गेली. तर मग विचारलं साहेबांनी की तू राखी कोण कोणाला बांधली. ते म्हणे सुरेश नवरीला बांधून आले, अर्जुनला का नाही बांधली, परत जा म्हणे. आणि त्याने मला परत पाठवलं राखी बांधण्यासाठी पंकजा ताईला. तर पंकजा ताई खरं तर त्या मुंडे घराण्याचं माझं नातं वेगळं आहे. निश्चितपणे आम्हाला मुंडे साहेब वडला समानच होते. पंकजा ताई तर बहिणी समान, लहान बहिणी समान आहे आम्हाला. पण आज तुमची बहीण पालकमंत्री असल्यामुळे बाकी जिल्ह्यात चर्चा असते की सगळ्या आमदारात रुबाबात खोतकरांचाच जास्त येते. नाही, असं काही नाही. एक तर बहिणीला आधार मी दिला पाहिजे आणि बहिणीनं मला आधार दिला पाहिजे. आम्ही काय इतरापेक्षा काही वेगळं मागणार पण नाही आणि काही म्हणणार पण नाही. आता शेवटी 40 वर्ष होतील आम्हाला आमदारकी होऊन, बरोबर. काय आता